एवढी रांगोळी वगैरे कशासाठी काढायचं चाललंय तुम्हाला पुढे समजेलच. आणि मी तर फुलांची रांगोळी काढत आहे. एवढी फारशी रांगोळी मला जमत नाही, पण युट्यूबवर बघून वगैरे मी थोडासा प्रयत्न केलेला आहे. आमच्याकडं आमच्या नंदुबाईंची डिलिव्हरी झालेली आहे आणि आमच्याकडे एक छान अशी गोंडसपरी आलेली आहे. त्यांना हॉस्पिटलमधून आज डिस्चार्ज मिळणार होता आणि त्यांच्याच वेलकमची आम्ही तयारी करत आहोत. तोपर्यंत इकडं पार्टी करायचं चाललंय. कुरकुरे, वेपर्स सगळं आणून एकत्र केले आणि त्याच्यावरती ताव मारायचा चाललेला आहे. रांगोळी काढण्यात मी काय एक्सपर्ट नाही, पण तरी सुद्धा युट्यूबवर बघून एक छोटासा प्रयत्न केलेला आहे. फुगे सुद्धा आणून दरवाजाच्या दोन्ही साईडला आम्ही कमान करण्याचा प्रयत्न करत होतो आणि ही फुलांची रांगोळी सुद्धा काढलेली आहे. याच्या मध्ये काही शब्द सुद्धा लिहिलेले आहेत. आम्ही लक्ष्मी आली, त्याचबरोबर कन्यारत्न. इथं पाणी करून ठेवलेलं आहे कुंकवाचं. बाळाचे पाय या कपड्यावरती आम्ही उठवणार आहोत त्यासाठी म्हणून अशा पद्धतीनं रांगोळी काढली होती एंट्रीला. त्याचबरोबर घरात आल्यानंतर आम्ही ज्या बेडवर बाळाला झोपवणार होतो तिथे सुद्धा थोडंसं डेकोरेशन केलं होतं. आणि मुलगा असो वा मुलगी, या जगात आता प्रत्येक जण महत्वाचा आहे. प्रत्येकाला तेवढंच महत्व आहे आणि म्हणून मुलगी झाली असली तरी सुद्धा आम्ही तर फटाके लावलेले आहेत आनंदाने. अशा पद्धतीनं बाळाच्या आईचं आणि बाळाचं आगमन झालं. नंतर मी आणि आमच्या भातीताईंनी म्हणजे जाऊबाईंनी त्यांचं औक्षण केलं, तुकडा पाणी टाकलं. ही आपली जी पद्धत परंपरा आहे त्या पद्धतीनुसार. आणि नंतर औक्षण करून त्यांना आतमध्ये घेतलेला आहे. आणि बाळाचं आणि बाळाच्या आईचं वेलकम होताना आमची चिल्ली पिल्ली सुद्धा याच्या मागं आहेत. त्यांना सुद्धा खूप आनंद झालेला आहे आमच्याकडे छोटंसं बाळ आलंय म्हणून. त्याच्यानंतर अशा पद्धतीनं आम्ही बाळाचे पाय वगैरे कपड्यावरती उठवले आणि लगेच पाय सुद्धा धुवून घेतलेले आहेत, कारण ॲलर्जी वगैरे होऊ नये म्हणून. छान असं देवाऱ्याच्या समोर वगैरे बाळाला ठेवलं आणि नंतर आम्ही जिथं डेकोरेशन केलं होतं तर बाळाला ठेवलं. छान असं फोटोशूट केलं. अशा प्रकारे आम्ही बाळाचं वेलकम केलेलं आहे. व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करा. भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय.